केलाय आता केलं मम्मी राहिली त्या पपिताईची आमच्या गल्लीतलं नाही अजून नाही ना. मग ते बायका गेल्या तर मी कुठे जाऊ? मी मामीला विचारलं, मामी म्हणते इथे संध्याच्या इथे. पेक्षी असते की साडी बदलायला लागते परत. मी पण आता साडी घातली. मला साडी साडी नाही जमत आता. हा? विचारलं ना तर बाबा म्हणले विचारतो मी, पण ड्रायव्हर असला तर घेऊन जातील का आणि घेऊन येणार का परत गाडी. तर तुम्हाला सामान ठेवायला नाही भेटणार मग तेच ना, सामान आमचं काही कमी आहे. किती सगळं जण सामान आहेत? घ्यायचं. किती जण आहेत? आता आम्ही 4 जण. तिकडे जाणार आहे. हो, तो ते पण भाऊ आहे. 9 जण आहेत. 9 जण. 9 जणांना गाडी मग तेच ना. 5 माणसाची. नमस्कार, हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? हा. आज मी श्रावण महिना चालू आहे, तर आज मंगळवार आहे म्हणून मी आज बायका पुजणार आहे. श्रावण महिन्यात दरवर्षी मी बायका पुजते, ते आज सुवासना पुजणार आहे, ते तुम्ही पाहू. थांब थांब, हा परत हा मयूर, हा मुलगा माझा, हा मोठा मुलगा परमेश्वर. हाय, आज मी बनवणार आहे प्रोजेक्ट इंग्लिशचं. हाय, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज मी बनवणार आहे प्रोजेक्ट इंग्लिशचं. तर इंग्लिशचं 5thला आहे मी आणि लास्ट लेसन चाललं आमचा रंगोली. तर बुकावरती आम्हाला प्रोजेक्ट दिले आहे रंगोळी. आता हे बघा रांगोळी. आता मम्मी डिझाईन करणार आधी, मला मी गमणी पुन्हा हे करणार आणि मग त्याच्यावरती मी रंगोळी टाकणार. तर चला स्टार्ट करूया. मी डिझाईन काढायला हे घे पेन्सिल. तर आधी आम्ही सर्कल घेतलं आहे. हे बघा, आम्हाला सर्कल थोडा येत नव्हता म्हणून आम्ही प्लेटनी काढले ह्या शेपचा. आणि मग थोडा छोटा नव्हता ना म्हणून जे छापे असतात ना रंगोळीचे त्याच्याने आम्ही काढला. आता मम्मी आतमध्ये डिझाईन करूया. मोठा भाग दिसतो, मग एरियाज कर ना. परत काढणार मम्मी तो सर्कल.
हे घे मम्मी. बरोबर आहे, बरोबर आहे. हे बघा सर्कल झालं आहे. आता थोडी डिझाईन करूया आपण पण. मम्मी तू कुठली डिझाईन करणार? बघूया आता, सुचेल ती करायची. समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. आणि आज आम्ही दाखवणार आहे मटर बटाट्याची भाजी. आता मी बनवत आहे. हे कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, लसूण आहे आणि तेल आहे फोडणीसाठी. आता आपण पाहूया. आणि गॅसवरती कुकर ठेवलेला आहे छोटावाला. आता मी त्याच्यात फोडणीला घालते. एकदम झटकेपट ही रेसिपी तयार होते. आपल्याला जर घाई असेल तर ही पटापट, मटर तर तयार असतील, बटाटे 2 घालायचे आणि ही पटकन बनवायची. एकदम मस्त टेस्टी पण लागते, छान लागते. तर हे मसाले घेतलेले आहेत. लाल मसाला, हळद, गरम मसाला, जिरं आणि राई. आता मी जिरं घालत आहे फोडणीसाठी. तर राई घालेल, राई घालते. हां, आता लसूण घालणार, लसूण घालते. लसूण जेवढी असेल ना छान, त्याचं टेस्ट छान उतरते. ठेचून घालायची, पेस्ट बनवायची नाही, ठेचायची. म्हणजे ती कशी फोडणीमध्ये आली नाही की खूप छान सुगंध येतो. आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही मिक्स करून घालते. तर अशा प्रकारे हा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. आणि तो नरम होण्यासाठी त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. आता मी मीठ घालणार आहे. आता मीठ घालते आहे. ह्याला चांगलं परतून घेते. तो मीठ घातल्याने कांदा चांगला नरम आणि सॉफ्ट होतो. टोमॅटो पण आणि कांदा पण मस्तपैकी आता होतो. हे पूर्ण मी मिक्स करून घेत आहे, परतून घेते आहे. मीठ टाकल्याने कांदा टोमॅटो असं हे खूप छान नरम पडतं आणि मग असं परतून घ्यायचं. आता मी त्यामध्ये हळद अर्धा टीस्पून गरम मसाला टाकत आहे. 2 चमचे तिखट मसाले, आपल्या चवीनुसार, आपला आवडतो त्यानुसार हे घालायचं आहे. आणि सगळं हे असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर चांगलं तेल सुटेल असं हे परतून घ्यायचं आहे. खूप छान सुगंध येतो याला. बघा पूर्ण तेल सुटलेलं आहे ना, मस्त परतून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आम्ही मटार आणि बटाटे टाकले होते ना पाण्यामध्ये असे भिजायला, ते आता मी ह्याच्यात टाकते. आपले ओले मटर असतात ना सोलून आपण, ते मटर आहेत. आता हे पूर्ण असे घालायचे आणि मग थोडं पाणी टाकायचं. चांगलं परतून घ्यायचं पहिलं तर फोडणीच्या ह्याच्यामध्ये. बाकी तुम्ही कसे सर्वजण आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आमचे ब्लॉग कसे वाटतात तेही सांगा आम्हाला. आणि आमची फॅमिली अशीच वाढत राहू दे, तुमचा सपोर्ट असाच राहू दे अशी आम्ही हे करतो, आशा करतो. आता हे मी पाणी ओतलेलं आहे थोडं. एकदम बरोबर ठेवायचं आहे. वाटाणे आणि बटाटा ह्याच्या लेवललाच पाणी ठेवायचं आहे, जास्त पण ठेवायचं नाही. आता मग ते एकदम पाणी होणार. आणि 4 मिक्सर कुकर लावून घ्यायचा आहे
आणि चांगला हे करायचं आहे. 3 ते 4 शिट्या काढायच्या आहेत. झालेले आहेत. एका साईडला मी भात ठेवलेला आहे. भात पण शिजतो आहे कारण कुकर माझा छोटा, भात ज्यात लावते ना मी तो कुकर खराब झालेला आहे, म्हणून आज मी टोपावतच भात लावलेला आहे. माझी भाजी रेडी झालेली आहे. वाटते का? बिना वाटपाची भाजी आहे. बिना वाटप घातलेलं आहे. अशी झटपट भाजी तयार होते. करून तर बघा. भाजी आहे, डाळ आहे, भात आहे आणि चपाती आहे. आता तुम्हीही जेवायला या आणि कसं आमचं जेवण वाटतं तेही सांगा आम्हाला. भाजी श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आता आज मी बनवलेली आहे मटारची भाजी. असं आमची रेसिपी झालेली आहे, तीही तुम्ही पाहून घ्या. आता आम्ही जेवायला घेतो. आता वाजलेले आहेत 10. आता आम्ही जेवतो. तुम्हीही जेवून घ्या आणि जेवायला या आमच्याकडे. श्री स्वामी समर्थ. आता रजा घेते. दीदी बाय कर. हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. बाय. श्री स्वामी समर्थ. दीदी ही जेवायला बसते. चला बाय. श्री स्वामी समर्थ.